तर एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री पदाचे वेध लागले आहेत का? हा प्रश्न थेट विचारला तर कदाचित एकनाथ शिंदेंना तो नक्कीच खटकेल. मात्र हा प्रश्न जन्माला घातलाय एकनाथ शिंदेंच्याच शिलेदारांनी. नाव आहे बच्चू कडू. देवेंद्र फडणवीसांचं दिल्लीमध्ये प्रमोशन झालं पाहिजे आणि एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं बच्चू कडू उघड उघड बोलतायत. बच्चू कडूंच्या या वक्तव्यामागे नेमकं काय राजकारण दडलंय बघूया. आम्हाला अपेक्षा आहे का देवाभाऊचं प्रमोशन व्हावं आणि आमचे एकनाथजी शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे. प्रचंड बांधणी आम्ही करायला सुरुवात केली. जिथं विदर्भात कमी आहे असं समजलं जात होतं तोच विदर्भ शिंदेसाहेबांना मुख्यमंत्री करेल. सगळ्यांनी मला वाटते आता स्वस्थ बसून चालणार नाही. एक सेवाभावी वृत्तीचा माणूस या महाराष्ट्राला पुन्हा मुख्यमंत्री हवा आहे. त्या भावनेतून शिवसैनिकांनी कार्यकर्त्यांनी कामाला लागलं पाहिजे. शिवसेनेत प्रवेश करून जेमतेम महिना लोटलाय आणि बच्चू कडूंनी पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्याचा चंग बांधलाय. आणि या चंग पूर्ण करण्यासाठी ते सध्या विदर्भात पायाला भिंगरी लावून फिरतात. आता तुम्ही म्हणाल की महाराष्ट्रात जवळपास 3.25 वर्षांनंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मग बच्चू कडूंनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याची भाषा आत्ताच कशी काय सुरू केली? तर त्याचं झालं असं की नवी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रम पत्रिकेत एकनाथ शिंदेंचं नावच नव्हतं. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री असूनही आपल्या नेत्याला डावलण्यात आल्यामुळे इगो दुखावलेल्या बच्चू कडूंनी मनातल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. मला असं वाटतं का एकंदरीत नाव असणं नसणं हा भाग अलग आहे. त्यांनी ते समजावं. पण दिवस एकनाथजी शिंदे साहेबांचे येणार आहे याच्यात तीळ मात्र शंका नाही. आता पत्रिकेवर नाव नसू द्या पण येणाऱ्या काळ मुख्यमंत्र्याचं नाव म्हणून शिंदे साहेब असणार. राज्यात महायुतीचं सरकार आहे. भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि महायुतीत पार्टनर असलेल्या शिवसेनेचा नेता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवण्याची भाषा करतोय म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भाजपलाच आव्हान देतोय. खरं तर प्रत्येक शिवसैनिकांच्या मनात हे भावना असली पाहिजे. मंत्री असू दे का आमदार असू दे, त्यांनी आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री असावा ह्या भावना फार महत्त्वाच्या आहे आणि त्या असणं फार गरजेचं आहे. अर्थातच आम्हाला अपेक्षा आहे का देवाभाऊचं प्रमोशन व्हावं आणि आमचे एकनाथजी शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे. सगळ्यांनी मला वाटते आता स्वस्थ बसून चालणार नाही. एक सेवाभावी वृत्तीचा माणूस या महाराष्ट्राला पुन्हा मुख्यमंत्री हवा आहे आणि त्या भावनेतून शिवसैनिकांनी कार्यकर्त्यांनी कामाला लागलं पाहिजे. महिनाभरापूर्वी पक्षात आलेले बच्चू कडू एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसवण्याची इच्छा व्यक्त करतात म्हटल्यावर बंडाच्या पहिल्या दिवसापासून एकनाथ शिंदेंसोबत सावलीप्रमाणे असलेले नेते मागे कसे राहतील? जशी भाजपाच्या कार्यकर्त्यांची इच्छा असते की देवेंद्रजींनी मोठ्या पदावर बसलं पाहिजे, मुख्यमंत्री झालं पाहिजे, तसं मी देखील शिवसैनिक म्हणून देखील माझी इच्छा आहे ना की माननीय एकनाथ शिंदे साहेब सगळ्यात मोठ्या पदावर बसले पाहिजे. त्याच्यामध्ये वावगं असण्याचं काय कारण आहे? बच्चू भाऊंना ज्या काही सूचना करायच्या होत्या, ज्या काही गोष्टीच्या विनंती करायच्या होत्या, मी स्वतः शिंदे साहेबांनी सांगितल्यामुळं त्यांना त्या विनंत्या केलेल्या आहेत. बघा, सर्वसामान्य शिवसैनिकांना आजही असं वाटतं की आपला नेता हा मुख्यमंत्री व्हावा आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या ज्या काही भावना असतील तर त्या भावनांचा आदर करून ज्यावेळेस आम्ही पक्ष संघटना मजबूत करू, ज्यावेळेस आमच्या संख्याबळ आमदारांचं वाढेल, खासदारांचं वाढेल, जिल्हा परिषद सदस्यांचं वाढेल, नगरसेवकांचं वाढेल, महापौरांचं वाढेल, त्यावेळेस आम्ही निश्चितपणे हे सांगू शकू की नाही, आमचा नेता आता सर्वोच्च नेता झालेला आहे. बच्चू भाऊंचे बोल भाजपसाठी कडू ठरले नसते तरच नवल. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी तीव्र शब्दात बच्चू कडूंची कानउघाडणी केली. देवेंद्र फडणवीसजींनी दिल्लीत जावं हे निर्णय करण्याचे अधिकार काही कुणाला नाही आहे. मला तर वाटतं की देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये एकनाथजी आम्ही सर्व लोक चांगल्या पद्धतीने काम करतो आहे. असे गावागावामध्ये खडे फोडून मुख्यमंत्री पदावर बोलून त्यांनी कुणी या ठिकाणी अशी आपल्या भूमिका व्यक्त करू नये. बच्चू कडूंवरती नियंत्रण ठेवण्याचा सल्ला मंत्री आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिलाय.
बच्चू कडू काय बोलतात आणि त्यांनी काय बोललं पाहिजे याच्यावर नियंत्रण हे शिवसेना पक्षाने ठेवायचं आहे. एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीसजी आणि सुनेत्राताई पवार, रामदास आठवलेजी ही मजबूत युती आहे. बच्चू कडू काय बोलत असतील तर ती योग्य अयोग्य, समज गैरसमज या सगळ्या विषयातली भूमिका एकनाथ शिंदेजी घेतील असं आमचं मत आहे. बच्चू कडूंची वक्तव्य एकनाथ शिंदेपर्यंत पोहोचली नसतील यावर विश्वास ठेवणं जरा अवघड आहे. मात्र दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिंदेंच्या चेहऱ्यावरती अतिशय दुर्मिळपणे फुलणारं हास्यही उमटलं होतं. देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं कोण म्हणते असं? बच्चू कडू म्हणाले की देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे. हे बघा, आता बच्चू कडू काय म्हणाले याची मी माहिती घेतो आणि मग त्याच्यावर बोलतो. बच्चू कडूंच्या एका कमेंटमुळे शिवसेना आणि भाजपात तूतू मेमे सुरू असताना विरोधकांनी सुद्धा तोंडसुख घेण्याची संधी साधली. म्हणजे मनात मुख्यमंत्री खूप जण होऊ शकतात. मला मी होऊ शकतो, आणखी कोणी होऊ शकतो. त्याला मनातल्या मुख्यमंत्र्याला काय अर्थ आहे का? मनातल्या जनातल्या आणि प्रत्यक्ष शपथविधी घेतो या मंत्र्यात मुख्यमंत्र्यात फरक असतो. त्याच्यामुळं बच्चू भाऊ असेल, नरेंद्र भोंडेकर असेल यांनी मनातलेच आता मांडे खावे किंवा धोंडे खावे. सरकार आणण्यामध्ये एकनाथ शिंदेजींचा मोठा श्रेय होता, कारण ते मुख्यमंत्री होते. पण आज जे सांगितलं जात आहे की मंत्र्यांना ठोकून काळात चुकलं तर तो त्यांच्या मंत्र्याला, आता मंत्री आमचे तर नाहीच आहेत, त्यामुळं त्यांचेच मंत्री आहेत आणि त्यांच्याच मंत्र्याला ते ठोकून काढायचा इशारा देत असतील तर त्याची सुरुवात लोकांना सांगण्यापेक्षा बच्चू कडूंनी सुरुवात करावी. शिवसेना